नवीन वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी इस्रो एक महत्त्वाकांक्षी अशी मोहीम राबवणार आहे। आज सकाळी 9:10 एक्स्पोसॅट या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे। श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरवरून या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाईल। अंतराळामधील ब्लॅक होल आणि अशा अनेक प्रकाश स्रोतांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम राबवली जाते। अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा इस्रोचा प्रकल्प आहे, ही मोहीम आहे। इस्रोच्या PSLV या रॉकेटमधून या उपग्रहाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे आणि त्यामुळे नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला पहिल्याच दिवशी इस्रोची ही जी मोहीम आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या सगळ्याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अत्यंत महत्त्वाची अशी मोहीम, खरं तर असंही म्हटलं जातंय की जगभरामध्ये ज्यांनी ही मोहीम राबवली आहे त्याच्यामध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे। बरोबर आहे अमिनी, या अगोदर अमेरिकेने अशा पद्धतीची मोहीम राबवली होती। ब्लॅक होल म्हणजे एक गूढ रहस्य म्हणून देखील पाहिलं जातं। ब्लॅक होलच्या आसपास जी वस्तू जाते ती त्याच्यामधून सुटत नाही। ती गुरुत्वाकर्षण शक्ती ब्लॅक होल मध्ये मोठ्या प्रमाणात असते। प्रकाश देखील यातून सुटत नाही असं म्हटलं जातं। तर या ब्लॅक होलचा अभ्यास करण्यासाठी या अगोदर अमेरिकेच्या नासाने प्रयत्न केलाय, त्यानंतर भारताने या मध्ये प्रयत्न करणारा भारत हा दुसरा देश आहे। भारताने आज एक्स-रे पॉलिमिरीमीटर सॅटेलाइट लॉन्च केलं जाणार आहे, त्याची उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये ब्लॅक होल सोबत न्यूट्रॉन स्टार्सचा देखील अभ्यास करण्यात येणार आहे। स्पेशल ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्वेटरी स्पेस जो आहे जे आहे ते आज पाठवलं जात आहे आणि जगामध्ये असं पाऊल ठेवणारा भारत हा दुसरा देश आहे। आपण जर पाहिलं तर जे स्पेस मध्ये सर्वाधिक आतापर्यंत अमेरिकी एजन्सी नासाचा वरचष्मा राहिलेला आहे, मात्र भारताने देखील आपला दम दाखवून दिलेला आहे। गेल्या वर्षी आपण जर पाहिलं असेल तर चांद्रयान मोहीम, त्यानंतर आदित्य-1 या म्हणजे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एक मिशन लॉन्च करण्यात आलं होतं। शिवाजी, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। अतुल खेरडे आपल्या सोबत आहेत, अंतराळ विषयक अभ्यासक आणि शास्त्रज्ञ। अतुलजी, अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी ही मोहीम असली तरी नेमकी किती महत्त्व असणार आहे या मोहिमेचं भारताच्या दृष्टीने, जगभराच्या दृष्टीने, आणि ही मोहीम नेमकी आहे तरी काय? पोलॅरिमीटर सॅटेलाइट विषयी बोलताय ना तुम्ही? हॅलो, एक्स-रे पोलॅरिमीटरच्या विषयी बोलतोय ना आपण? हो। हा, तर बेसिकली काय आहे की आपल्याला आता अंतराळातून जे काही आपल्याला माहिती येते ती फक्त लाईट वेव्हच्या द्वारेच येऊ शकते, म्हणजे कारण दुसरा कुठलाच मार्ग नाहीये आपल्याकडे येण्यात। आता आपण प्रकाश ज्याला म्हणतो तो आपल्या डोळ्याला दिसतो तो प्रकाश असतो, पण ऍक्च्युअली प्रकाश किरणे ही खूप मोठं स्पेक्ट्रम आहे ते, म्हणजे रेडिओ वेव्ह हा सुद्धा प्रकाशच आहे। एक्स-रे हे सुद्धा प्रकाशांमध्येच येतात, अगदी गॅमा रेज पर्यंत हे प्रकाशांमध्येच येतात, फक्त आपल्या डोळ्याच्या नजरेत मात्र त्याच्यातला छोटा पार्ट येतो। जांभळा हा जास्ती इंटेन्स असतो त्याच्यातला, आणि जशी इंटेन्सिटी वाढत जाते तसे सॉफ्ट एक्स-रेज आणि मग पुढच्या एक्स-रेज मध्ये वगैरे जाते। आता ही एक्स-रे प्रत्येक प्रकारचे किरण म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर असतात, म्हणजे असं एकच सेन्सर असं जसं आपण कॅमेऱ्याने आपल्याला प्रकाश दिसू शकतो, पण आता की आपला टीव्हीचा रिमोट असतो त्याच्यातनं इन्फ्रारेड लाईट येतो, तो आपल्याला डोळ्याला दिसत नाही पण कॅमेऱ्याला दिसतो। कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये जर टीव्हीचा रिमोट मारला तर तिथे लाईट होतो, हे की नाही? तर तो कॅमेऱ्याला दिसू शकतो पण आपल्या डोळ्याला दिसत नाही। तर असे एक्स-रे दिसू शकणारे काही सेन्सर्स आहेत आणि ते याच्यावर टाकून हे आपण बाहेर पाठवतोय। आता बाहेर का पाठवतोय? तर कारण ते एक्स-रेज पृथ्वीच्या वातावरणामध्ये आले की ते सगळे डिस्टर्ब होऊन जातात, तर आपल्याला खाली पृथ्वीवर बसून ते नाही बघता येत आपल्याला, आणि त्याच्यामुळे ते आपल्याला कम्प्लीट वातावरण बाहेर नसलेल्या पोकळीमध्ये जायला लागते, जिथे हवा नाही अशा पोकळीमध्ये ते ऑब्झर्वेटरी पाठवायला लागते। तर ते अख्खा कॅमेरा, एक्स-रे बघू शकणारा कॅमेरा हा त्या पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर पाठवून तो त्या पृथ्वी म्हणजे हे बाहेरचे ऑब्झर्वेशन करणार येतो, आणि याच्यातनं आपल्याला जी वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळू शकते तर ती पूर्णपणे नवीन असणार आहे। म्हणजे आता आपण एक गोष्ट बघायला पाहिजे की आता पाश्चात्यांनी करायचं आणि नंतर आपण अनुकरण करायचं, हे दिवस संपलेले, ह्याच्यातनं सगळ्या नव्या प्रकारची माहिती मिळणार आहे आणि ती माहिती आपल्याला जगाशी सुद्धा शेअर जसं ज्या पद्धतीने होईल तेव्हा आपण जगाशी सुद्धा शेअर करू ती माहिती। तर त्याच्यात दोन म्हणजे कॅमेरे म्हणू आपण, दोन आहेत। एक पोलिक्स नावाचा कॅमेरा आहे, तर हा 8 ते 30 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणतात त्याला, त्या म्हणजे त्या इंटेन्सिटीच्या एक्स-रेज बघू शकतो।
आणि दुसरा जो आहे तो थोडासा कमी याच्यामध्ये 0.8 ते 15 पर्यंतच आहे. तर हे असे 2 कॅमेरे त्याच्यामध्ये पाठवलेले आणि ते वेगवेगळ्या गोष्टी ते ऑब्झर्व करणार. हो अतुलजी, मात्र या सगळ्या मोहिमेच्या नंतर जी काही माहिती आपल्याला मिळेल त्याचा वापर नेमका कोणत्या कामासाठी केला जाणार आहे किंवा काय नेमकं संशोधन याच्यामधून होऊ शकतं? हो, तर आता याच्यामध्ये 40 साधारण ऍस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस त्यांनी आयडेंटिफाय करून ठेवलेले, म्हणजे त्याची एक यादी बनवून ठेवलेली की आपल्याला काय काय बघायचे. तर आता एवढं मोठं मिशन पाठवलं तेव्हा तिथे जाऊन बघू काहीतरी असं नसतं ते. तर ते आधी पूर्ण ठरलेलेच असते ते आणि त्या प्रत्येक 40 पैकी ऑब्जेक्शन बघतील ते आणि त्याच्यातनं जी माहिती मिळणार आहे ती सगळी खगोलशास्त्रीय माहिती मिळणार आहे. तर जसे कुठलीही चांदणी किंवा तारा किंवा खगोलीय कुठलीही आपण ग्रह असेल हे असेल ते वेगवेगळ्या अवस्थांमध्ये जात असतं तेव्हा वेगवेगळे लाईट्स एमिट होतात त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकार. एक्सरे एमिट जेव्हा होतो तेव्हा त्याच्या अवस्था बदलण्याच्या काही गोष्टींची आपल्याला इथे माहिती मिळू शकते. अगदी अतुलजी, याच्यामध्ये आणखी एक म्हणजे ब्लॅक होलच्या संदर्भामधली सुद्धा माहिती किंवा त्या संदर्भातला काही अभ्यास करता येईल का असंही म्हटलं गेलंय. सोप्या शब्दात तुम्ही सांगू शकता का ब्लॅक होल नेमकं असतं काय? कृष्णविवर म्हणजे काय असतं नेमकं? काय होऊ शकतं त्याच्यामुळे? बरोबर आहे. तर आधी ब्लॅक होल म्हणजे काय ते समजून घेऊ आपण. आपल्या पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण एवढं आहे की 11.5 किलोमीटर एका सेकंदात जोपर्यंत आपल्याला गती येत नाही तोपर्यंत पृथ्वीतनं बाहेर नाही पडू शकत आपण. 1 सेकंदाला 11.5 किलोमीटर म्हणजे आता चंद्रावर जे यान गेलं ते याच्यापेक्षा जास्त गतीने गेलं तेव्हा बाहेर पडलं पृथ्वीच्या. आता एखादा ऑब्जेक्ट जर मोठा होत गेला असं खूप जास्त गुरुत्वाकर्षण वाढत गेलं तर ही जी गती आहे सुटण्याची ही 3 लाख किलोमीटर पर सेकंद पेक्षा जास्त होते, इथपर्यंत जाते. म्हणजे आता गुरुजी आपल्यापेक्षा जास्ती आहे, सूर्याची त्याच्यापेक्षा जास्ती आहे, अशी करत 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 3 लाख किलोमीटर एका सेकंद एवढा प्रकाशाचा वेग आहे. बरं, म्हणजे प्रकाश सुद्धा बाहेर पडू शकत नाही त्याच्यात. आणि मग म्हणून त्याच्यातनं काही प्रकाश बाहेर येत नसल्यामुळे त्याला ब्लॅक होल म्हणतात, कारण की जाणारी सगळी गोष्ट आतमध्ये जाते, त्याच्यात बाहेर काहीच येत नाही. तर अशी ती थोडक्यात संकल्पना आहे. आणि त्याचा अभ्यास कसा करायचा मग आता? तर त्याचे शेजारचे जे काही आजूबाजूला गॅसेस आहेत किंवा शेजारचे ग्रह आहेत किंवा आजूबाजूचे जे काही वातावरण आहे त्याच्या बिहेवियरवरून आपण असं अनुमान काढू शकतो की अरे इथे ब्लॅक होल आहे बघ. कारण हे एरवी ब्लॅक होल मधनं तर काहीच बाहेर येत नाही, त्याच्यातनं तर काहीच बाहेर येणार नाही इन्फॉर्मेशन. तर त्याच्यामुळे आजूबाजूचे जसं पाण्यामध्ये विवर असतं बघा, एखाद्या ठिकाणी पाण्यात भोवरा तयार होतो, पाण्यातला भोवरा, आणि मध्ये एक पोकळी तयार होते खाल्लं. तर अगदी धन्यवाद अतुलजी, ही सगळी सविस्तर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली यासाठी.